आज आपण सुरू करणार आहोत युनिट फर्स्ट लिमिट्स अँड कंटिन्युटी फ्रॉम कोर्स 2 MTH 102 कॅल्क्युलस. आपण आज सुरू करणार आहोत सेकंड कोर्स MTH 102 कॅल्क्युलस. आणि कॅल्क्युलस मतलब पहिला युनिट फर्स्ट लिमिट अँड कंटिन्युटी. यामध्ये आपण बघणार आहोत इनडिटर्मिनेट फॉर्म. आणि इनडिटर्मिनेट फॉर्म, व्हॉट इज द इनडिटर्मिनेट फॉर्म? ज्याची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करता येत नाही इज नोन ॲज इनडिटर्मिनेट फॉर्म. व्हॉट इज द इनडिटर्मिनेट फॉर्म? इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, 0 into infinity, 0 raised to 0, and infinity raised to 0, and 1 raised to infinity are known as indeterminate form. यांची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करता येत नाही, त्यामुळे यांना इनडिटर्मिनेट फॉर्म असे म्हणतात. मग जेव्हा लिमिटमध्ये या प्रकारचे इनडिटर्मिनेट फॉर्म येतात, एखादं लिमिट सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, सपोज लिमिट x टेन्स टू ए एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स, हे लिमिट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आपण काय करतो, लिमिट फॉर डिनॉमिनेटर separate the limit for denominator. So limit x tends to a f of x upon limit x tends to a g of x. Here must be g of x. Okay. So if we get replace x is equal to a here, so we get 0. If we replace x is equal to a in g of x, then we get 0. So we get 0 upon 0 form. जेव्हा आपल्याला 0 upon 0, 0 upon 0 is not determining that. It is meaningless. So जेव्हा आपल्याला लिमिटमध्ये 0 अपॉन 0 मिळेल किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी मिळेल, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी मिळेल, 0 इंटू इन्फिनिटी मिळेल, 0 रेस टू 0 मिळेल, इन्फिनिटी रेस टू 0 मिळेल किंवा 1 रेस टू इन्फिनिटी, अशा प्रकारचं दॅट इज द वी कॅनॉट डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ दिस लिमिट. मग ह्या लिमिटची आपण व्हॅल्यू डिटरमाइन करू शकत नाही. मग हे लिमिट कसं सॉल्व्ह करणार? तर हे लिमिट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एल हॉस्पिटल रूल वापरावा लागतो. So what's the L-Hospital rule? L-Hospital rule, we have to solve this limit x tends to a f of x upon g of a, which is of the time L 0 upon 0 form. म्हणजे जर आपण सेपरेट केले लिमिट फॉर डिनॉमिनेटर अँड लिमिट फॉर डिनॉमिनेटर, देन वी गेट numerator limit is 0 and denominator limit is 0. So we get 0 upon 0. Then we can use the limit for so EL hospital rule. So we can take the limit x tends to a f dash x, f dash of f dash x upon g dash x. That is limit x tends to a f dash x upon limit x tends to a g dash x. So we get f dash of a is equal to g dash of a. F dash is nothing but derivative of f of x. F dash of g dash x is nothing but derivative of g of x. So limit of this function is same as limit of derivative taken as numerator separately as numerator and separately as denominator. Limit x tends to a f dash x upon g dash x is same as limit x tends to a f of x upon g of x. म्हणजे काय, जर हे लिमिट काढायचं असेल तर डेरिव्हेटिव्हचं लिमिट काढा. फक्त डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरचा सेपरेट करायचा, डेरिव्हेटिव्ह हा डिनॉमिनेटरचा सेपरेट करायचा. नाउ युजिंग दिस एल हॉस्पिटल रूल, now we have to find out some examples. First example, evaluate limit x tends to 5 x square minus 4x minus 5 upon x square plus 2x minus 35. We have to solve this limit x tends to 5 x square minus 4x minus 5 x square plus 2x minus 35. Now replace x by 5 in numerator. जर x is equal to 5 जर टाकला आपण तर काय मिळेल, दिस इज 25 एक्स स्क्वेअर, म्हणजे 5 स्क्वेअर म्हणजे काय 25 मायनस 4 इंटू 5 म्हणजे 20 मायनस 5 म्हणजे 25 मायनस 25. न्यूमरेटर इज 0. जर x इज इक्वल टू 5 टाकलं तर न्यूमरेटर 0 होत आहे. डिनॉमिनेटर मध्ये टाकून बघा, 5 स्क्वेअर प्लस 2 इंटू 5, 5 स्क्वेअर होईल 25, 2 इंटू 5 इज 10, 25 प्लस 10 इज 35 minus 35 means denominator is again 0. म्हणजे जर x is equal to 5 टाकला तर न्यूमरेटर 0 होतोय, डिनॉमिनेटर 0 होतं. म्हणजेच काय, आपल्याला मिळतोय 0 upon 0 फॉर्म. जेव्हा 0 upon 0 फॉर्म मिळतो तेव्हा आपल्याला यूज करायचा असतो एल हॉस्पिटल रूल. सो यूज एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल इज अ सिम्पल, म्हणजे याचं लिमिट आपल्याला 0 upon 0 मिळत आहे, म्हणजे हे अनडिटरमाइन आहे. म्हणून आपल्याला ही लिमिट सॉल्व्ह करण्यासाठी सेपरेटली
take the derivative of numerator and derivative of denominator. आता derivative of न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x minus 4x चा डेरिव्हेटिव्ह minus 4 because derivative of x is 1 minus 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 because is a constant चा डेरिव्हेटिव्ह 0. सो न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? 2x minus 4. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x plus 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 minus 25 चा डेरिव्हेटिव्ह 0. So this limit is same as limit x tends to 5. Take the derivative 2x minus 4 upon 2x plus 2. आता टाकून बघा, x is equal to 5 जर टाकला आपण यामध्ये, सो 10 2 into 5 that is 10 minus 4. 10 minus 4 is 6. Again, if you put x is equal to 5, here 10 plus 2 that is 12. So 6 upon 12 means 6चा 6चा भाग जाईल आपल्याला, म्हणजे 6 1 जा 6 and 6 2 जा 12. So we get 1 half. So limit of this is nothing but 1 half. जेव्हा आपल्याला 0.0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी मिळेल तेव्हा डायरेक्टली यूज द एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल मीन्स लिमिट सेम ठेवायचं, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, व्हॅल्यू टाकून बघायची, पुन्हा 0.0 मिळाला, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा न्यूमरेटरचा, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा, आणि पुन्हा व्हॅल्यू टाकून बघायची. जोपर्यंत आपल्याला नॉन झिरो व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत एल हॉस्पिटल रूल वापरत राहायचा, आणि जेव्हा आपल्याला नॉन झिरो व्हॅल्यू मिळेल तेव्हा आपल्याला लिमिटची व्हॅल्यू पुट करायची आणि लिमिट सॉल्व्ह करायचं. इट्स अ सिम्पल वन. थ्रू आउट द चॅप्टर दिस इज अ एल हॉस्पिटल रूल. नाउ सेकंड एक्झाम्पल, लिमिट x टेंड्स टू 0 tan x minus x upon x minus sin x. Now we have to apply L hospital rule. Limit x tends to 0 tan x minus x upon x minus sin x. जर आपण x is equal to 0 टाकलं तर tan 0 काय असतो? tan 0 is 0. So minus 0. 0 minus 0 जे न्यूमरेटर 0 होत आहे. Here also if you put x is equal to 0 then x minus sin 0. 0 minus sin 0. There's a sin 0 is again 0. So 0 minus 0 is म्हणजेच काय, न्यूमरेटर सुद्धा 0 होत आहे, डिनॉमिनेटर सुद्धा 0 होत आहे, म्हणजे आपल्याला 0.0 फॉर्म मिळाला. So we can use L hospital rule. Limit as it is, limit x tends to 0 tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. तर तुम्हाला सर्व डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ झाला पाहिजे. हे सर्व फॉर्म्युले 12 मध्ये झालेले आहेत. सर्व फॉर्म्युलेज एका कागदावर लिहून घ्या आणि सर्वांनी पुन्हा रिकॉल करा. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे हा झाला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. आता डिनॉमिनेटर मध्ये x चा डेरिव्हेटिव्ह 1, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. So we get sec square x minus 1 upon 1 minus cos x. Now this is equal to limit x tends to 0 to sec square x tan x upon sin x. बिकॉज पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा. कारण काय, जर आपण व्हॅल्यू टाकली x is equal to 0 then sec 0 is 1. So 1 minus 1 पुन्हा न्यूमरेटर होतोय 0 आणि पुन्हा 1 minus cos 0. cos 0 is again 1. So डिनॉमिनेटर सुद्धा 0 होतोय, म्हणजे ह्या सुद्धा 0 होतोय, न्यूमरेटर सुद्धा 0 आणि डिनॉमिनेटर सुद्धा. सो वी गेट 0.0 फॉर्म. पुन्हा न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्या, सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? आधी सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, सेक स्क्वेअर एक्स कसा फॉर्म मध्ये, एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x, म्हणजे सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 सेक एक्स, आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा सेक एक्स टॅन एक्स, म्हणजे 2 वेळा सेक एक्स आला, म्हणजेच काय 2 सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स. हा झाला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 काय तो कॉन्स्टंट आहे. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, दिस मायनस मायनस प्लस प्लस sin x येईल. सो 2 sec square x tan x upon sin x. पुन्हा टाकून बघा, x is equal to 0, x is equal to 0 टाकलं तर tan 0 0 होईल, म्हणून न्यूमरेटर 0 होईल. अगेन x is equal to 0 टाकलं तर sin 0 0. So numerator is again 0, denominator is again 0. So we get again 0.0 form. So again use your hospital rule. आता इथं sec x sec square x is a function of x,
tan x is a function of x, so use u into v rule. Just 2 as it is, sec square x into derivative of tan x plus tan x into derivative of sec x. We get 4 sec square x tan square x plus 2 sec raised to 4x upon derivative of sin x is cos x. आता पुन्हा टाकून बघा, x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 टाकलं तर हा होईल 0, कारण tan 0 0 असतो, ही टर्म 0 होईल. नाउ 2 into sec raised to 4x. sec 0 is 1, so this is 1, so we get 2 in numerator. Cos 0 is 1, so 2 upon 1, that is 2. So limit of this function is nothing but 2. Next example, limit x tends to 0, e raised to minus e raised to x plus 2x upon x minus cos x. Similarly, we can apply L'Hospital rule. This is the limit e raised to, जर आपण x is equal to 0 टाकलं, e raised to 0 is 1 minus 1 plus 2 into 0, that is a numerator 0 होता है, आणि 0 minus 0 डिनोमिनेटर सुद्धा 0 होतो, सो 0 upon 0 use the L'Hospital rule. e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह minus e raised to minus e raised to x चा डेरिव्हेटिव्ह हा e raised to x असतो, पण e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x आणि minus x चा डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय करायचं. there is a minus 1, so minus of e raised to minus x, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x and 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 plus 1 minus cos x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. अगेन put x is equal to 0, x is equal to 0 टाकलं तर हा होईल 1, हा होईल 1 minus 1 minus 1 minus 2 plus 2 0, म्हणजे न्यूमरेटर 0 होत आहे, आणि x is equal to 0 टाकलं तर cos 0 1, so 1 minus 1 0, denominator is again 0, so numerator 0 denominator 0, so we get 0 upon 0. Again use your L'Hospital rule, again take the derivative of numerator and derivative of denominator. इजा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय होईल, e raised to minus x minus 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 plus होईल. So again derivative of this e raised to x and derivative of 2 is 0. So this is plus e raised to minus x, so upon sin x, that is a plus e raised to minus x. जर x is equal to 0 टाकलं तर हा होईल plus 1 minus 1, that is numerator is 0, denominator is again 0, so again 0 upon 0 form. So take the again derivative of this is a minus e raised to minus x and minus e raised to x upon cos x, derivative of sin x is cos x, so we get now put x is equal to 0, here x is equal to 0, so this is minus 1 minus 1, so minus 2 upon 1, that is minus 2, so uh, limit of this function is minus 2. Now next example, limit x tends to 0, x into e raised to x log 1 plus log of 1 plus x upon x square. Here we can apply L'Hospital rule. Put x is equal to 0, x is equal to 0 टाकला हा 0 होईल, आणि 1 plus 0, log 1 हा always 0 असतो, so 0 minus 0 0, denominator is again 0, so 0 upon 0 form, so we can apply L'Hospital rule. Take the derivative of numerator, now u into v, x into derivative of e raised to x is e raised to x plus e raised to x into derivative of x is 1, so this and log चा derivative 1 upon 1 plus x upon 2x. again put x is equal to 0, हा 0 होईल, हा 1 होईल, नंतर x is equal to 0 केलं तर हा सुद्धा 1 होईल, 1 minus 1, numerator 0 झाला, denominator 0 झाला. again use L'Hospital rule, take the derivative of numerator, take the derivative of denominator, x into e raised to x plus 2 e raised to x 1 upon 1 plus x bracket square. आता आपण टाकून बघू, x is equal to 0, ही टर्म 0 होईल, हा टर्म 2 होईल, ही टर्म 0 टाकला तर 1 upon 1, that is a 2 plus 1 3 होईल, numerator and denominator is 2, so 3 by 2, this is the answer. In the next lecture we have to see infinity upon infinity form.